बावीस दिवस मस्त सोय असते दिंडीमध्ये, भारी वाटतं. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे तुमचं. आज आहे आपल्या वारीचा दुसरा दिवस. आज सगळे जमा होते तिथून. इकडे एक गाडी, इकडे एक गाडी आली, इकडे एक गाडी आली, सगळे एक होऊन जाते. आपापला क्रमांक असतो दिंडीचा. सगळे आमची मंडळी खाली बसलेली. इकडे जाऊ आपण आता. मित्रांनो, आपल्याला बोर व्हायला लागलं होतं. आता आपण चाललोय चाय प्यायला. चाय बनवतो मस्त. म्हणजे काय येतो मी चाय प्यायला. हे सगळे आपले दिंडीतच आलेले माणसं. चाय प्यायचा आहे. आमचे दिंडी चालक सांगा आम्हाला की कसं काय असतं अनुभव, कुठून कशी दिंडी जाते. नमस्कार, जय हरी. आज सकाळी माऊलीची दिंडी आळंदीहून प्रस्थान झालेली आहे आणि आज संध्याकाळी माऊलीची दिंडी ही पुण्यामध्ये येत आहे. आणि पुणेकर अति सुंदर अशी सोय करतात, वारकऱ्यांची सोय करतात. 2 दिवस दिंडी इथंच मुक्कामाला असते आणि एकादशी दिवशी सकाळी इथून दिंडी निघते आणि सासवडला मुक्कामी जाते. आणि 20-22 दिवस मस्त सोय असते दिंडीमध्ये, भारी वाटतं. गावाकडची आठवण होत नाही. मस्त करमत आहे दिंडीमध्ये, भारी असतं. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता हे आमचे वारकरी मंडळी सगळे आराम करते. वारकरी मंडळी आराम करते. इकडं आता वारकऱ्यांसाठी चाय बनवायला चालू आहे. शेवेकर इथं वारकऱ्यांचे. किती वर्ष झाले तुम्ही इथं आले? हा हा. तर मित्रांनो, जेवढी ही पब्लिक दिसते तेवढी ही आळंदीहून येणारी जी दिंडी आहे त्यासाठी चालले ती आणायला त्यांना. सगळी पब्लिक आधी बघा महाराज ते मस्त आनंदात असं नाही. जाऊ दे आता, पाय वगैरे पुंजते. तर मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर द व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.